हॅलो, कसे आहात? गुड मॉर्निंग. आता आम्ही मालवणमध्येच आहोत आणि आता आम्ही इकडनं निघणार आहोत गणपतीपुळे येथे, रत्नागिरी येथे गणपतीपुळेला. सो 2 दिवस आम्ही इथे स्टेला होतो. काल आम्ही रात्री बीचवर गेलो होतो, चिवला बीचवरती गेलो होतो. तेथे जाऊन सनसेट पाहायला गेलो होतो, पण आम्हाला सनसेट पाहायला मिळाला नाही कारण आम्हाला खूप उशीर झाला होता काल. सो थोडा वेळ तिथे चिल करून फोटोज वगैरे काढून आम्ही रिटर्न पुन्हा आमच्या स्टेवरती आलो आणि जेवून आम्ही रात्री निवांत झोपलो. बरेचसे जण आहेत ते अजूनही खाली उतरलेले नाही आहेत रूममधून. सो म्हटलं व्लॉग शूट करावा. आणि इथे भरपूर गरम होतं आहे. आम्हाला आधी वाटलं मालवणमध्ये थोडंसं आम्हाला थंड वातावरण मिळेल, पण असं काही भेटलंच नाही. इथे भरपूर गरम वेदर आहे. पाऊसही नाही आहे. पाऊस जरी आला तरी थोडा पाऊस पडून जातो, त्यानंतर पुन्हा आहे ते आहेच. आता चहा नाश्त्यामध्येच आम्ही रस्त्यामध्ये घेणार आहोत. आमचे सगळे बॅग्स इथे आणून ठेवलेले आहेत बसमध्ये लोड करण्यासाठी. A few moments later. आम्ही आलो आहे किल्ला बघायला आणि जसं की इथे बोटी बंद आहेत, त्यामुळे इथे बोट बंद आहे, त्यामुळे आपल्याला किल्ला बघताना येणार, लांबूनच किल्ला बघायला मिळेल. तर हा समोरचा जो किल्ला दिसतो तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. आणि इथे त्या किल्ल्याजवळ जायला डॉक आहे, म्हणजे इथून बोटी इकडनं जातात. जरा पुढे जाऊया आपण. काय आहे समुद्र खेकडे आणि मासे मिळाले. हा आहे मालवण बीच. इथे आजूबाजूला सगळे बीच लागून आहेत, तारकर्ली बीच वगैरे, आणि त्या बीचवर ॲक्टिव्हिटीज होतात, वॉटर ॲक्टिव्हिटीज होतात. माझ्या मालवणच्या ब्लॉग्समध्ये आम्ही ज्या वॉटर ॲक्टिव्हिटीज केलेल्या त्या तारकर्ली बीचवरती केलेल्या, आणि सिंधुदुर्ग किल्लाही मी एक्सप्लोअर केला होता त्या ब्लॉगमध्ये. आता यावेळी इथे बोट्स बंद आहेत, त्याच्यामुळे आपल्याला किल्ला बघता नाही येणार. सो लांबूनच किल्ला बघूया आपण. आम्ही आता आलो आहे नाश्ता करण्यासाठी. बऱ्याच जणांनी घावणे पण घेतले, इथले स्पेशल घावणे. ते घावणे खाऊन झालेत बघा. घावणे आणि चटणी नारळाची. कसं आहेत घावणे? आजचा प्रवास मोठा आहे आमचा. तर पुढे हायवेला आम्हाला कुठलं हॉटेल वगैरे लागणार नाही, म्हणून आम्ही आताच नाश्ता वगैरे करून घेतो. 15 minutes later.
तर गाईज आम्ही आता आलो आहे गणपतीपुळेला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे हे गणपती बाप्पांचं मंदिर आणि नवसाला पावणारा गणपती बाप्पा आहे हा. तुम्ही नवरा माझा नवसाचा हा पिक्चर पाहिलाच असेल. तर चला आपण आता दर्शनाला चाललेलो आहोत आणि मालवणपासून 120 किलोमीटरच्या आसपास हे अंतर आहे गणपतीपुळेचं. तर आता बघूया गर्दी आहे की नाही ते. आणि अवतार बघा आमचा, आम्ही असेच चाललेलो आहोत. एवढ्या गरमीमध्ये आमची सगळी तयारी केली. ही गणपती बाप्पांची मूर्ती स्वयंभू आहे आणि मंदिराला लागूनच समुद्रकिनारा आहे. इथे आता कोकणामध्ये सर्व ॲक्टिव्हिटीज, वॉटर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत. बोटिंग वगैरे जे काही आहे ते इथे बंद केले, कारण इथल्या गव्हर्नमेंटचा तसा रूलच आहे. मध्ये पाण्याला खूप भरती आली होती आणि बरीच जणं त्याच्यामध्ये बुडाले होते, म्हणून यावेळी लवकरच सर्व बंद केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला मालवणमध्ये वॉटर ॲक्टिव्हिटीज पण करायला नाही मिळाल्या. तसं आम्ही गेलोही नव्हतो वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी, कारण आम्हाला माहिती होतं इथे बंद आहे सर्व नाही. इथे राहण्यासाठी लॉजेस, रूम सगळे अवेलेबल आहेत, पण इथला रेट खूप जास्त आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इथे पार्किंगसाठी पार्किंग लॉट पण आहे, पण तो पे अँड पार्कचा आहे. आता आलोय आपण मेन गेट जवळ. गर्दी आहे भरपूर. खूप गर्दी आहे इथे. सांगता दिसते का बघा. भेटला. Much later. तुम्ही आयगाला बसले खडीवर, आय बसा ते खडीवर बसले. मुंग्या बिंग्या येते ते सकाळची पाया पडायचं. चला बरंच. आता दुपारच्या जेवणासाठी आम्ही आलेलो आहोत. तर इथे रस्त्याच्या कडेलाच आम्हाला एक असं छान
हॉटेल भेटले पण ते बंद आहे. सो आम्ही त्याच्या आडोशाला बसून जेवण बनवतो. ही अशी शेड आहे. शेड खाली बसून आम्ही जेवण बनवतोय बघा. पुन्हा एक कांदा दे. कांदा दे ना. सगळं राहिलेला का पोरेंचं सकाळी मीटर चुका पटापट. सध्या आम्ही देवरुखमध्ये आहोत आणि रूम किंवा हॉल बघतो आहोत रात्रीच्या झोपण्याची व्यवस्था. रात्रीच्या झोपण्यासाठी आम्ही रूम शोधतो आहोत. तर अजूनही आम्हाला काही मिळालेलं नाही आहे. बघूया पुढे मिळतोय का. तुम्हाला नक्कीच अपडेट देईल. आम्ही आलो आजच्या स्टेसाठी मंगल कार्यालयामध्ये. खूप मोठा हॉल आहे सलग असा आणि स्टेजचा भाग पण दिलेला आहे झोपण्यासाठी आणि भरपूर सारे फॅन आहेत बघा. हॉल पण एकदम स्वच्छ आहे, क्लीन आहे आणि खूप मोठा हॉल आहे. बाहेर पण खूप मोठी जागा आहे. आता सध्या आम्ही रात्रीच्या जेवणाची तयारी करतोय. चला दाखवते. काका जेवण नाही. लाईट बंद आहे का? हां जेवण नाही. जेवले का? जेवला जेवला. इथे जेवला झालाय बघा. इथे झालाय सुका जेवला आणि तिथे चिकन होतं, चिकन फ्राय. नाही ना. अरे वा. बोलून पप्पाला आपली बाटली आई आमच्या